नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन विचार करत असते की काय बोलत होते बरं. हे मगाशी झोपीत असताना यांच काहीतरी सुरू होतं. हे बडबड करत होते, पण मला नीट का ऐकायला आलं नाहीये, हा विचार सुमनचा चालू असतो. त्यामुळे तिने नागराज जे बोलत होता या सगळ्या गोष्टी विचार करू लागलेली असते. तिच्या डोक्यात एकच चालू असतं की यांच्या डोक्यात काय सुरू होतं, कारण हे महिप्तच नाव घेत होते. म्हणजेच या सगळ्याशी महिपचा काही संबंध आहे का, हा विचार सुमनच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यामुळे सुमन त्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की नाही, हे मंगळसूत्र जे आहे ते कोणी पाहायला नकोय, कारण माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये. ही गोष्ट जर कळली तर सगळ्यांनाच वाईट वाटेल. तेवढ्यातच तिथे कल्पना आलेली असते. म्हणून सुमन पदर घेते आणि म्हणू लागते की चला, यांच्यापासून लपून ठेवणं गरजेचं आहे. असं म्हणत सुमनने मंगळसूत्र घातलं नाही, ही गोष्ट लपवलेली असते. परंतु जेव्हा तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. म्हणजे सुमनच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये. मग मंगळसूत्र कुठे गेलं म्हणून ती सुमनला विचारू लागते. परंतु सुमन म्हणते की वहिनी, ते ना, मी बाहेर गेले होते ना, त्यावेळेस ते मंगळसूत्र पडलंय. हे ऐकल्यानंतर तेवढ्यातच सायली तिथे पोहोचलेली असते. सायली म्हणते, काय सांगताय तुम्ही, आणि असं कसं झालं, मंगळसूत्र कसं काय पडलं, असं म्हणत सायली विचारू लागते. परंतु सुमन सांगू लागते की मी गेले होते ना बाहेर, तेव्हा घडले हे सगळं, आणि ते मंगळसूत्र खाली पडलं. तेव्हा इकडे सायली विचारू लागते, नक्की काय झालं सांगा मला, असं सायली विचारते. तेव्हा मात्र आता सुमन सांगायला सुरुवात करते, कारण मी बाहेर गेलेले होते आणि यावेळेस हा सगळा गोंधळ झालेला आहे. म्हणजे काय झालं तर काही गुंड माझ्या मागे लागले होते आणि त्यांनी ते मंगळसूत्र हिसकावून घेतलेलं आहे. हे ऐकता क्षणी इकडे सायलीला धक्का बसतो. म्हणजे कसं शक्य, हे सगळं असं कसं होऊ शकतं, आज सायलीला प्रश्न पडलेला असतो. मग ती सांगत असते की हो, कारण मी ज्या एरियात गेले होते ना तिथे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे अस्मिता आणि कल्पना दोघींनीही शॉपिंग केलेली असते आणि दोघी चालत चालत निघालेले असतात. आणि ज्यावेळेस दोघी निघालेले आहेत तेव्हा मात्र इकडे कल्पना अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, तुझ्यामध्ये किती बदल झालाय. तेव्हा अस्मिता म्हणते, काय झालं मम्मा, काय चुकलं का. मग अस्मिता सांगू अस्मिताला, ती म्हणू लागते की अगं बघ ना, म्हणजे आज जे काय तू केलेलं आहेस ते खरंच खूप मोठं आहे. म्हणजे आज चक्क तू बाळासाठी खरेदी केलेली आहे, स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाही. आणि मग इकडे अस्मिता म्हणत असते, हो ना मम्मा, माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की बाळासाठी सगळं केलं पाहिजे, बाळासाठीच हे घ्यायचं आहे, बाळासाठी ते करायचंय, एवढंच माझ्या डोक्यात चालू होतं. मला असं वाटलंच नाही की मी माझ्यासाठी पण काही घेतलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणते की मला काय वाटत अस्मिता, आपण तुझ्यासाठी पण खरेदी करूया, असं कल्पना तिला सांगू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही मम्मा, त्याची काही गरज नाहीये. परंतु कल्पनाच असं म्हणणं असतं, गरज आहे, कारण तुला पण पहिले कपडे आहेत ना, ते येत नाहीयेत ना आता, त्यामुळे आपण तुझ्यासाठी पण करूया, असं कल्पना तिला सांगते. तेव्हा मात्र ती म्हणते की चालेल. मग आता दोघींचंही ठरतं काय घ्यायचं आहे. आणि इकडे त्या दोघी चालत निघालेले असतात आणि तिथे तेच गाडीच्या आड उभा असतो तो म्हणजे सचिन, आणि साक्षीचा हात हातात घेऊन ते निघालेला तो बोलत असतो. आणि ह्या गोष्टी मात्र अस्मिता पाहते. तेव्हा मात्र अस्मिताला धक्का बसलेला असतो. अस्मिता म्हणत असते की काय आहे हे सगळं, आणि ती म्हणत असते की तिथे सचिन उभा आहे. पण तिला आधी असं वाटलेलं असतं की या शॉपिंगसाठी खरं तर सचिनने माझ्यासोबत यायला हवं होतं, कारण अस्मिताने छोट्या छोट्या बाळांचे कपडे घेतलेले असतात, त्यामुळे त्यामध्ये मुलींसाठी छोटे फ्रॉक घेतलेले असतात. या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या असतात. इकडे महिप्तकडे आता नागराज गेलेला असतो आणि महिप्तला
तो म्हणत असतो, काय महिप्त काय अवस्था, तुझी काय रुबाब असायचा, तुझ्या किती दिवस झाल, तुझ्या अंगावर तोच कुर्ताय मळलेला असा तू खाली पडलेला असतो जमिनीवरती. मला तर नाक कळतच नाहीये की तुझं हे सगळं काय झालेलं आहे आणि तुझी अवस्था काय झालेली आहे, असं मात्र तो बोलत असतो. तेव्हा इकडे नागराज हे सगळं बोलतोय हे पाहून खरं तर इकडे महिप्तला राग राग आलेला असतो. महिप्तला ही गोष्ट पटत नसते, पण महिप्त म्हणत असतो की नागराज शेठ दिवस येणार आहेत, माझे पण दिवस येणार आहेत, तेवढं लक्षात ठेवा, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की कधी येणार, तुझे दिवस नाहीत येऊ शकत, तुझे दिवस, असं त्याला बोलू लागतो. इकडे आता सुमन बाहेर येते. तेवढ्यात रविराज आणि अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात. रविराज आणि अर्जुन विचारला असतात, काय झालं सुमन, हे कसं शक्य आहे, म्हणजे कुठे गेलं. तेव्हा ती सांगते की हो, कारण काही गुंड मला तिथ रस्त्यात भेटले आणि त्यांनी माझं मंगळसूत्र खेचून नेलेलं आहे. हे ऐकता क्षणी रविराज म्हणतात, अग पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. अर्जुन पण म्हणत असतो, अग सुमन काकी सांगायचंच ना, आपण पोलीस कंप्लेंट करूया या सगळ्याची. तेव्हा सुमन म्हणते की नाही नको. तेव्हा सगळेजण तिला विचारू लागतात, का पण का नाही करायची पोलीस कंप्लेंट. तेव्हा सुमन सांगते की कस माहिती, का मला पोलीस विचारतील ना मी तिकडे का गेले होते, त्या प्रश्नाचे उत्तर नाहीये माझ्याकडे. या सगळ्यांना धक्का बसलेला असतो, म्हणजे काय विचारतील तुला आणि त्याचवेळी काय म्हणायचं का तुला. तेव्हा ती म्हणते की हो, मग मी ज्या एरियात गेले होते त्या एरियात मी कशासाठी गेले होते, याच उत्तर मी काय देणार पोलिसांना, हा प्रश्न सुमनला पडलेला असतो आणि सुमन मात्र ते सांगत असते. तेव्हा सगळेजण म्हणतात, पण तू का गेली होती, त्या एरियात काय गरज पडलेली तुला तिथे जायची, असं सुमनला सगळेजण विचारत असतात. तेव्हा सुमन म्हणत असते की मी यांचा पाठलाग करत गेले होते आणि त्यामुळे सगळं झालेलं आहे. मग सायली, त्याचबरोबर अर्जुन, सगळेजण सुमनला विचारू लागतात, पण तू एकटी का, तुम्ही एकट का गेलेला पाठलाग करत. रविराज सुद्धा सुमनला म्हणत असतात की अग सुमन, तू एकटीने जायची गरज काय होती, अगं कोणाला तरी सोबत घेऊन जायच ना. तेव्हा ती म्हणते की नाही, मला काहीतरी संशयास्पद वाटलं होतं म्हणून मी त्यांच्या पाठलाग करत गेले होते, असं सुमनने आता सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं. सगळेजण पाहतच राहतात, म्हणजे या नागराजसाठी सुमनने एवढं मोठा टोकाचं पाऊल उचललेलं असतं आणि हा इतका मोठा निर्णय घेतलेला असतो हे लक्षात आलेलं असतं. इकडे अस्मिता आणि त्याचबरोबर कल्पना देत असतात. अस्मिताला लाज जाणवलेलं असतं की कोणीतरी आहे. मग अस्मिता म्हणते, मम्मा थोडं थांबूया का ग, मला पाणी घ्यायचं आहे. आणि मग कल्पना तिला लगेच पाणी देते, कारण ती एकतर अवघडली आहे. अशा अवस्थेत घराच्या बाहेर पडली, घरात राहून बोर होतं म्हणून तिने असा विचार केलेला असतो की आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊया, तेवढंच बरं वाटेल, हा उद्देश तिचा असतो. परंतु इथे सचिनला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर मात्र इकडे या दोघींनाही धक्का बसलेला असतो. ती म्हणते की मम्मा, तो सचिनच आहे नाग. तेव्हा कल्पना म्हणते की हो, अस्मिताची अवस्था बिघडत चाललेली असते. इकडे कल्पनाला कळतच नाहीये की आता करू काय, म्हणजे कशी समजूत घालू मी अस्मिताची, असं म्हणत कल्पना तिच्याकडे पाहतच असते. आणि तेव्हा मात्र इकडे सचिन ज्या अवस्थेत तिथे असतो, म्हणजे त्याने खरं तर रस्त्यावरती तिथे साक्षीला किस केलेलं असतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तर इकडे अस्मिताला आणि त्याचबरोबर कल्पनाला, या दोघींनाही धक्का बसलेला असतो. त्या दोघीही पाहतच राहतात, कारण हा माणूस एवढा एवढ या पुढच्या स्तराला पोहोचेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. अस्मिता तर रडायला सुरुवात करते, मम्मा हे सगळं काय घडतंय, मला ना कळतच नाहीये की तो सचिन असा कसा वागू शकतो. तेवढ्यातच सचिन त्यांच्या मागे मागे धावत येत असतो, कारण अस्मिताला त्यांनी सांगितलेलं असं की आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून तो घराच्या बाहेर पडलेला असतो. आणि आता अशा अवस्थेत सचिनला तिने पाहिल्यानंतर तिला ना धक्काच बसलेला असतो. तिला कळतच नसतं की हे सगळं काय आहे.
या सगळ्या गोष्टी काय घडतायत असं म्हणून तिला त्रास होऊ लागलेला असतो तेव्हा रे इकडे आता अर्जुनला कल्पना फोन करते आणि अर्जुन, तू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता तू घरी निघून ये, अस्मिताची तब्येत बिघडली आहे असं सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो की हो ममा, निघतोय. आणि इकडे नागराज महिप्तला म्हणत असतो की काय करू शकतो सांगतो. तेव्हा महिप्त म्हणतो की अरे तुम्ही दोघे जण होता, ती चिचुंद्री पण इथं आणून ठेवल्यापासून इकडे आलेली दिसली नाहीये. आणि नागराज, तू काय करणार आहेस रे माझं? अरे तू तर काय करू शकतो, एकटा किती 24 तास पाळत ठेवू शकणार रे? तुम्ही दोघ असताना मी तिथून पळून जायचा प्रयत्न केलाय. नागराज म्हणतो की अरे तुझ्याच काम, तुझ्याच फंटर लोकांना मी सांगितले, त्यांना मी सांगितले आतमध्ये आहे ना एक. नागराजने महिप्तने माणूस ठेवलेला आहे आणि त्या माणसाची हालचाल जरी जाणवली तरी त्याला गोळी घालायची आहे, कारण महिप्तच काम आहे. आता तुझेच फंटर, तुला माहिती आहे ना तुझी ऑर्डर कसे फॉलो करतात. मग तुझे फंटर जेव्हा तुझी ऑर्डर फॉलो करतील तेव्हा काय होईल याचा विचार कर असं म्हटल्याबरोबर इकडे खरं तर महिप्तच्या विरोधात नागराजने जे काही कारस्थान सुरू केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की महिपातला सुद्धा धक्का बसतो, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या इतक्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे महिप्तला तो म्हणत असतो की बघ तुझी कशी वाट लावतो ते, कारण काहीही झालं तरीही आता इथून तुला कोणीच बाहेर काढू शकणार नाही असं इकडे नागराज म्हणत असतो, कारण तुझी माणस तुझ्यावरती अशी पाळत ठेवून आहेत की तुला इथून कधी बाहेर पडायला चान्सही मिळणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळी इकडे महिप्त म्हणत असतो की काहीच करू शकत नाहीये, तू माझे मी बघेन. इकडे आपल्याला पाहायला मिळत की सचिन घरी आलेला असतो. कल्पना मात्र भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, कारण तू ज्या अवस्थेत तिथे होताना ते आम्ही पाहिले आहे. आता तू कुठलीही कारण देऊ नकोस, कारण तू जे काय केलेलं आहे ते चुकीचं आहे. तेवढ्यातच तिथे प्रताप येतो आणि तो विचारतो, अगं कल्पना काय झालंय? तू एवढी मोठमोठ्याने ओरडून का बोलतेस, कशासाठी हे सगळं चालू आहे? तेव्हा मात्र कल्पना म्हणते की अहो तुम्हाला नाही माहिती या माणसाने ना आपल्या अस्मिता बरोबर काय केले. तेव्हा प्रताप विचारू लागतो काय झाले मला सांग एकदा. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता तिथे असतात आणि ते सांगू लागतात की हो सचिनने जे काही केलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं आणि त्यात धक्क्यातून खरंतर बाहेर पडणं सुद्धा अवघड असतं. आणि इकडे ते बोलत असतात ते म्हणजे की सचिन एका मुलीबरोबर होता आणि नको त्या अवस्थेत पाहिलेलं आहे. तेवढ्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायली म्हणत असते की काय झालं. तेव्हा सायली सगळ्यांना समजून सांगू लागते की नाही, तसं नसेल, आपण उगीच चुकीचा अर्थ काढत आहोत असं इकडे सायलीच म्हणून येतं. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता सांगू लागतात की नाही, अजिबात नाही, आम्ही जे पाहिलेलं आहे ते खरंच आहे, आम्ही जे पाहिलेलं आहे ते खोटं नाही असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन उभा असतो, कारण अर्जुनला ह्या गोष्टी माहिती होत्या आणि अर्जुनने ही गोष्ट शांतपणे घेतलेली होती. तेव्हा अर्जुनने त्याला थोबाडलेलं पण होतं, त्याला ताकीद केलेली होती की अस्मिताची तब्येत ठीक नाहीये, आता तिने बाळ जन्माला येणार आहे, त्या कंडिशनला आहे, म्हणून मी शांत राहतोय, परंतु हे जर का वाढलं तर मी शांत राहणार नाही, एवढं सुद्धा त्याने सांगितलेलं होतं. आणि इकडे अस्मिता रडत असते. मग सायली अस्मिताला विचारू लागते, म्हणजे तुम्ही मागे जे मलाला बोललेला होता? तेव्हा सायलीला अस्मिता सांगू लागते की हो ते सगळं खरं होतं, कारण ह्या माणसाने माझ्याशी माझी फसवणूक केलेली आहे. कारण मागे पण मी त्याला एका मुलीसोबत पाहिलेलं होतं आणि आज पुन्हा पाहिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र धक्का तर बसलेला असतो, कारण जे काही सचिनने केलेलं आहे ते खरंच खूप भयानक असं असतं. सगळेजण विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही आता जे आपण पाहतोय
ते खूपच भयानक असं आहे. आणि मग कल्पना म्हणत असते की कसं आहे ज्या माणसाला करताना काही वाटलेलं नाहीये, त्यामुळे मला पण आता ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगावी लागणार आहे, असं कल्पना म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे अस्मिता खूप रडत असते आणि कल्पनाला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. कारण अस्मितावर आपण विश्वास नव्हता ठेवला मागच्या वेळेस, परंतु जे घडलेलं आहे ते खरं आहे. कारण अस्मिताने जे सांगितलेलं होतं ते खरं होतं आणि आपण तिच्यावरती विश्वास ठेवलेला नाही. आता मात्र सगळेजण तिथे असतात. प्रताप म्हणतो की काय चाललंय हे सगळं, आणि तुला आम्ही काय समजत होतो, आणि तू काय निघाला आहेस रे. तुझ्याबद्दल आम्ही असा विचारही केला नव्हता, आणि हे आता काय ऐकतोय आम्ही, असं म्हणत त्याला बोलायला सुरुवात करतो. तेव्हा अस्मिता तिथे जाते आणि म्हणत असते की विष द्या म्हणून मला, त्याशिवाय म्हणजे याला बाहेर याची लफडी करता येतील, असं अस्मिता बोलत असते. तेव्हा मात्र तिथे सगळेजण असतात. अस्मिता उठते आणि सचिनची कॉलर पकडते आणि त्याला म्हणू लागते की आतापर्यंत खूप गोष्टी तुझ्या सहन केलेल्या होत्या, कारण मी इथे एकटी राहिले का, तर तुला तिकडे यूएसला राहायचं होतं. तेव्हाही मी विचार केला की ठीक आहे, तरीही मी गप्प राहिले. पण आता काय तुझं काय चाललंय, या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे, असं म्हणत अस्मिता त्याला बोलत असते. त्याला म्हणत असते, कधीच मी कुठलीच कंप्लेंट तुझ्याकडे केली नाही. तू काय करतो काय नाही करत या कोणत्या गोष्टींचा मी विचार केला, परंतु आज जे काही तू केलेलं आहे ते मात्र मला पटलेलं नाही, कारण तुझी ती लायकीच नाहीये, असं म्हणत अस्मिता सचिनला ओरडत असते. कारण तिला माहिती आहे या माणसाने तिची फसवणूक केलेली आहे. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता अर्जुन म्हणत असतो, म्हणजे मागच्या वेळेस मी तुला जे केलेलं होतं पाहिलेलं होतं ते खरंच होतं ना, त्यामुळं आता मी तुला मागच्या वेळेस एकदा वॉर्निंग दिलेली होती, तरीही पुन्हा पुन्हा जर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडत असतील तर मात्र मला विचार करावा लागणार आहे, असं म्हणत अर्जुनने त्याला मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा सगळ्यांना अर्जुन सांगू लागतो की मागच्या वेळेस एका हॉटेलच्या बाहेर मी एका सचिनला एका मुलीला किस करताना पाहिलेलं होतं. तेव्हा कल्पना मात्र चिडते आणि कल्पना म्हणते, अर्जुन तू आमच्यापासून ही गोष्ट लपवायला नको होतीस का, लपवलीस तू आमच्यापासून ही गोष्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्याला मी मागच्या वेळेस वॉर्निंग दिलेली होती, त्यांच्याकडून पुन्हा चूक होणार नाही, पण एखादा माणूस जर पुन्हा पुन्हा ती चूक करत असेल तर मात्र त्या माणसाच्या बाबतीत विचार केलाच पाहिजे, कारण याने जे केलेलं आहे ते गुन्हा केलेला आहे, आणि आता मी शांत राहणार नाही, असे इकडे अर्जुन सांगत असतो. अर्जुनला सुद्धा राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की बास झालं. अर्जुनने त्याची कॉलर पकडलेली असते आणि त्याची कॉलर पकडून त्याला खेचत बाहेर नेत असतो. पण आता कल्पनाला राग या गोष्टीचा आलेला आहे की अर्जुनने ही गोष्ट आमच्यापासून कालपवली म्हणून कल्पना अर्जुनवरती ओरडत असते. अर्जुन खेचत सचिनला बाहेर घेऊन चाललेला आहे आणि नेमक त्याचवेळी पूर्णाजी तिथे आलेली आहे आणि पूर्णाजी जोरात ओरडते, अर्जुन थांब, तू असं करू शकत नाही, कारण अर्जुनने जे काही पाऊल उचललेलं आहे त्या घरच्या जावयाचा अपमान केला जातोय. या गोष्टीचा पूर्णाजीला वाईट वाटत असतं म्हणून पूर्णाजी ओरडते. सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनने तर या सचिनला चांगलंच थोबाडलेलं असतं. सगळेजण पाहत असतात आणि सचिनने जे कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे, म्हणून अर्जुनने आता हे पाऊल उचललेलं असतं. पण अचानक पूर्णा आजीने त्याला थांब म्हणून सांगितल्यामुळे अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला आहे. नक्की आता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहेत, पूर्णा आजी नक्की काय निर्णय घेईल, आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.